सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे दाढी पडत आहेत. किती शुद्ध पक्ष आहे बघा. आणि ज्यांनी त्यांच्या पक्षात गेले ते सगळे सुशिरभूत झाले. हे कशाच होतं काय? त्यामुळे सूडबुद्धीने केलेले, बदनामी करण्याचे ह्याने केलेले, आणि त्यामुळे जनता अधिक चिडून उठेल एवढं मात्र निश्चित होईल असं मला दिसतं. मला वाटतं सगळेच जण MVA आघाडीची जी नेते मंडळी आहेत ती अतिशय प्रगल्भ आहे, अनुभवी आहे. आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं सरकार चालवलेलं आहे. तेव्हा सुद्धा माननीय शरद पवार साहेब, माननीय राहुल गांधी हे सगळे जण एकत्र बसून हा सगळा निर्णय घेत होते आणि छान कारभार चालला होता. म्हणजे आदर्श सरकार होतं एक प्रकारचं खरं सांगायचं तर. आणि आता ते सरकार जरी नसलं तरी एक लक्षात घ्या, तो अनुभव आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आमच्या तिन्ही नेत्यांना माहिती आहे की आपल्याला एकत्र जायचंय आणि महाराष्ट्रात जर निश्चितपणे देशाच्या लोकशाहीचं संरक्षण करण्याचा पाया कोण रचेल तर तो महाराष्ट्र रचू शकतो. संविधानाचं संरक्षण करण्याचा पाया सुद्धा महाराष्ट्र रचू शकतो. आणि म्हणून तिथलं सगळ्यात पहिलं गठबंधन कुठे जाईल आघाडीचं तर ते महाराष्ट्रात एवढं लक्षात घ्या. अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतो की विरोधी पक्षांवर धाडी ज्या आहेत त्या टाकल्या जातात आणि सूडबुद्धीनं कारवाई केली जाते असं सावंत यांचं म्हणणं आहे. वायकर यांच्यासह त्यांच्या भागीदारांच्या घरी आणि कार्यालयावर छापेमारी सुरू झालेली आहे. जवळपास 60 ठिकाणी छापेमारी जी आहे ती ईडीच्या अधिकाऱ्यांकडून टाकण्यात आलेली आहे. रवींद्र वायकर यांचं जोगेश्वरीमधलं निवासस्थान आणि त्या ठिकाणी ईडीचे अधिकारी जे आहेत ते सकाळी 8:30 वाजताच पोहोचलेले आहेत आणि आता त्यांच्या इमारतीच्या खाली शिवसैनिक सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून ईडीचे अधिकारी हे रवींद्र वायकर यांच्या घरी पोहोचलेले आहेत. कागदपत्रांची तपासणी जी आहे ती केली जाते.